मोदी पंतप्रधान बनल्यावर अदानीची नेटवर्क 45,000 कोटींवरून 7,80,000 कोटी झाली, म्हणजे 1535% वाढ. भाजपाची घोषित संपत्ती 970 कोटींवरून 6,088 कोटी, म्हणजे 630% वाढ. आणि भारतावरचं कर्ज 55 लाख कोटींवरून 338 लाख कोटी झालं, म्हणजे कर्जामध्ये 400% वाढ. आता अजूनही काही आकडेवारी बघा. निर्यात कमी आणि आयात जास्त यातल्या गॅपला म्हणतात ट्रेड डेफिसिट. 2015मध्ये ट्रेड डेफिसिट हा GDPच्या तुलनेत 7.11% होता, जो सध्या 8.34% झाला. नेट FDI म्हणजे उद्योगधंद्यासाठी परदेशातून येणारी गुंतवणूक वजा देशातून बाहेर जाणारी गुंतवणूक. 2015मध्ये नेट FDI GDPच्या 1.53% होता, जो आता 0.4%वर आला. भारतातून परदेशात जाणारी गुंतवणूक 2015मध्ये GDPच्या 4.03% होती, ती मात्र आता 33.84% इतकी वाढली. पैसे येणं कमी आणि बाहेर जाणं वाढलं. मग भारतातील गुंतवणूक कमी आकर्षक का वाटू लागली? नेट FPI म्हणजे परदेशातून पोर्टफोलिओमध्ये शेअर बाजारात आलेली गुंतवणूक वजा देशातून बाहेर गेलेली गुंतवणूक. 2015मध्ये नेट FPI GDPच्या 2.01% होती, जी आता -0.4% झाली, म्हणजे नेगेटिव्ह आहे. आउटवर्ड म्हणजे भारताबाहेर जाणारी रक्कम 2015मध्ये GDPच्या -0.01% होती, ती वाढून 1.17% झाली, म्हणजे वाढली. भारतीय गुंतवणूक कमी आकर्षक किंवा धोकादायक का वाटू लागली? 2015मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया 61.14 होता. ॲन्युअल ॲव्हरेज एक्सचेंज रेट -1.06% होता, तो अंदाजे -4.5% इतका झाला, म्हणजे रुपया घसरण्याचा वेग वाढला. RBI सातत्याने लाखो कोटींचा टेकू देऊनही रुपया का घसरतोय? आणि जर रुपया घसरणे देशहिताचे आता वाटतंय, तर 2014 पूर्वी ते देशहितविरोधी का वाटत होते? आणि ही निवडक काही उदाहरणं, अशी 56 उदाहरणं देता येतील, ज्यातून दिसतं की जे देशहिताचे त्यात घट झाली आणि जे देशासाठी वाईट त्यात मात्र वाढ झाली. मुमकिन वगैरे काय म्हणतात ते हेच का?